नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत आपला नेक्स्ट कोड, जो आहे एरिया ऑफ सर्कल. तर सुरुवातीला आपण लॉजिक लावायला स्टार्ट करू की जर आपल्याला एरिया ऑफ सर्कल काढायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला काय आहे. एरिया ऑफ सर्कल, तर त्याचा फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर. तर आपल्याला ही व्हॅल्यू कशात तरी स्टोअर करायची आहे, पण त्याच्या आधी आपल्याला कोणते युजरकडून व्हॅल्यूज घ्याव्या लागतील. तर रेडियस घ्यावी लागेल, पण पायची व्हॅल्यू तर कॉन्स्टंट आहे, तर ती आपण देखील डायरेक्टली इनिशियल करू शकतो किंवा डायरेक्टली स्टोअर करू शकतो. तर आता फक्त आपल्याला रेडियस आर हा फक्त इनपुट युजरकडून घ्यावा लागेल. तर त्याच्यासाठी पहिलं आपण डिक्लेअर करूया पाय इज इक्वल टू, पायची तुम्ही फुल देखील व्हॅल्यू घेऊ शकता. मी इथं 3.1415 अशी व्हॅल्यू घेते आहे. आणि रेडियस जी आहे ती फक्त इथे मी डिक्लेअर केले, कारण आपण युजरकडून त्याची व्हॅल्यू घ्यायची आहे. तर आधी कमांड देऊ की एंटर रेडियस ऑफ सर्कल. यानंतर युजरकडून इनपुट घ्यायचं आहे, त्यामुळे स्कॅनएफ फंक्शन रेडियस पाय हा डेसिमल पॉईंटमध्ये घेतल्यामुळे इथे आपल्याला फ्लोट यूज करावा लागेल. आणि रेडियस ही इंटीजरमध्ये असेल किंवा फ्लोटमध्ये देखील घेऊ शकतो, पण आपण नॉर्मली इथे जी देणार आहोत रेडियस ती इंटीजरमध्येच देणार आहोत. तर आपल्याला रेडियस घ्यायची, तर %d आणि ते अँड जे व्हेरिएबल आपल्या युजरकडून घ्यायचे ते रेडियस, इथे सेमिकोलन. आता आपण रेडियस इनपुट घेतलेलं आहे, त्याच्यानंतर आपल्याला एरियासाठी एक नवं व्हेरिएबल क्रिएट करावं लागेल. ते आपण वरच पण करू शकतो, रेडियस जेव्हा आपण डिक्लेअर केलं आहे त्याच्यानंतरच, जेव्हा व्हेरिएबल क्रिएट केलं त्याच्यानंतरच, पण आपण इथे करतो आहे एरिया म्हणून.